हे बघा मंडळी, मी हिमायतनगरला चाललो आता. दवाखान्यात आलो होतो, सरकारी दवाखान्यात. तब्येत बरोबर नाही थोडी, म्हणून सरकारी दवाखान्यात गेलो तर इतकी गर्दी आहे त्या दवाखान्यामध्ये. चिठ्ठी काढली, बसायला जागा नव्हती. मग तोपर्यंत आम्ही विचार केला घरी नाही जायचं, आता पेट्रोल टाकून यायचं. मग तसंच आम्ही तिकडच्या तिकडंच हिमायतनगरला गेलो पेट्रोल टाकायला. तर शेताकडं पण जायचं आहे, तर बार बार जाणं होईना शेताकडच्या कामामुळं पेट्रोल टाकायला. म्हणून आम्ही इकडच्या इकडंच पेट्रोल टाकून यायचा विचार केला. तर हे बघा किती छान वातावरण आहे, बघा किती मस्त वाटालं आहे. वातावरण पण इतकं छान आहे, ऊन नाही काय नाही, इतकं भारी वाटालं आहे. गाड्या घोड्या, खूप दिवस झाले मी हिमायतनगरला गेलो नाही. तर छान हवा पण लागाली, मस्त थंडीगार, खूप छान वाटालं आहे. जिकडं बघलं तिकडं हिरवगार. बसलो की मग आता इथे येऊन पेट्रोल पंपावर, आणि बसल्या जागेची तर नरम मस्त गादीसारखं गवत आहे बघा. हे बघा किती छान आहे. चला मग टाकलं पेट्रोल, जाऊ आता घरला डायरेक्ट. स्वयंपाक केला नाही का नाही, आता स्वयंपाक करायचा. तर हे बघा किती छान आहे बघा वातावरण. हिमायतनगरच्या बाहेरच आहे हे पेट्रोल पंप. तर आता हे धरली आम्ही गावाकडची वाट, आले आम्ही गावाच्या जवळजवळ. हे बघू शकता शिवार किती छान हिरवेगार, हिरवा शालू पांघरलेला आहे. तर किती छान वाटालं बघा वातावरण, मस्त वाटालं बघा. आलो आता मी घरी कोणीच नाही. माझे दोन्ही लेकरं शाळेत गेले, एक गेलं कॉलेजला, एक गेले शाळेमध्ये. आणि माझी रोही पण नाही घरामध्ये, कुठे गेली की बिचारी. आणि माझ्या रोहीचे लेकरं तर तुम्हाला माहीतच आहे, कोटा हात काय नाही, सुखरूप आहेत. तर रोही पण नाही. आता करायचा स्वयंपाक. केस तर एवढे खराब झाले वाऱ्यानं, लईच खराब झाली बाबा. नुसतं वारं सुटू लागलं, गाडीवर खूप छान वारं लागू लागलं. पण चला मग स्वयंपाक करायचा. चला मग स्वयंपाक करायचा आहे मंडळी. केलो नाही हो, वळवट खालं आणि गेलो दवाखान्यात. स्वयंपाक करायचा. हे बघा, हे मुगाचं वरण होय बघा. हे रात्रचं हे रात्री मी वरण लावल्याच्या नंतर लेकरं म्हणले आई खिचडी करू. मग करा बाबा म्हणलं. मग मी तसंच ठेवलं कुकर. तर ते घट्टच्या घट्ट होऊन बसली फ्रीजमध्ये ठेवल्यावर डाळ. तर अर्धं भगवून आदान ठेवलं. गरम पाणी टाकल्यावर त्याचं थोडं पातळ होते ना, असं घाटायला सोपं जाते. मग आदान ठेवलं, तोपर्यंत हे काम लागलं मया मागे. रोजच्या रोज हे हरभरे ठेवले होते हे करायला, काय म्हणतात, फुटाणे करून खायला. एक पायलीभर, पायली दीड पायली. तर याला एवढ्या मकळ्या झाल्या तर मला पताच लागणार गेला. हे मकळ्या कोटून पडाल्या, खाली पलंगावर पडाल्या, फरशीवर पडाल्या, अंगावर आल्या. मला कळणाच गेलं. तर खाली बियाच्या तुरी होते एका पोत्यामध्ये छोट्याशा, तर त्या तुरीला पण लागल्या नाही मकळ्या. मला आठवणीच नाही लागली. मग हरभरे काढून बघले तर त्या दुसऱ्या बाजूच्या डाळीला सुद्धा मकळ्या लागल्या. एवढे किडे झाले या हरभऱ्यामध्ये, एवढे किडे झाले. मग एका दिवशी काय केलं, याला फुलू घालून आता एक 7-8 दिवस झालं बघा. अशा प्रकारे कार्यक्रम चालू आहे बघा या हरभऱ्याचा. तर एवढे किडे झाले, तर मकळ्या पण झाल्या, सगळ्या घरादारानं होऊ लागल्या. मग आता झालं 7-8 दिवस झालं, आता बऱ्यापैकी खळखळ आवाज याला याचा. एका दिवशी याला मी भरडून घेतो. याला खूप टोगर केलं त्या किड्यानं, पण हे भरडून घेऊन याचून पीठ करायच्याच लायकीचं आहे बघा. पिठलं कढी करून खायचे. हे काय पोळ्या करायच्या लायकीची होत नाही डाळ. तर ते बऱ्यापैकी टोगर झालेलं आहे. किडेली डाळ आहे. तर तिला बारीक चुरा करून चुनपीठ करून घ्यावं. चला मग आदान पण आलेलं आहे. याच्यात गरम पाणी टाकलं म्हणजे थोडं सुटसुटीत होते डाळ आणि घाटायला सोपं जाते. एवढी निबरखट होऊन बसली, फ्रीजमध्ये ठेवल्यावर गोळाच झाला असा निबरखट मुगाच्या डाळीचा. त्याच्यात गरम पाणी टाकलं म्हणजे थोडं पातळ होते आणि लवकर पण उकळायला मदत होते. गरम पाणी टाकल्यामुळं वरण पण लवकरच उकळणार, म्हणून मी लगेच तांदूळ निसले पटकन आणि कुकरमध्ये धुवून पण रेडी ठेवलं. इकडं वरण पण उकळलं आणि भात पण कुकरमध्ये करून घ्या थोडासा. हे बघा, वरण पण लवकरच उकळलं गरम पाणी टाकल्यामुळं.
नुसता वरण भातच करावं म्हणलं. मग आता लेकरं म्हणतात वरण भातच केलं का, चपाती केलं की चपातीच केले का, त्याच्यासाठी वरण भात पण केलं, थोड्याशा चपात्या पण करून घ्या थोडंफार पीठ चुरून 5-6 चपात्याचं. लई काय करायचं नाही, शेताला जायचं आहे. सकाळी वळवट खाल्लं, आता सकाळचं तर मिटलं, आता दुपारचाच प्रश्न. शाळेतून येतात, खातात लेकरं. आता भात पण 1-2 शिट्या दिलं की भात पण शिजून जाते. लवकर पीठ चुरून हुंडे करून घेतलं म्हणजे आपल्याला सोपं जाते, पटकन होते ना काम. शेताला जायचं आहे, ऊन तर खूप लागालं आहे, पण आता ते कामं आटपून घ्यावंच लागते, शेतातले करावंच लागते. जायचं असल्यामुळं पटकन करून जावं. दवाखान्यात जाऊन आणि गोळ्या औषध घेऊन बराच उशीर होते शेताला जायला. चिठ्ठी काढून घेतली ना आम्ही, घरला आले. आता शेताला जाता जाता दवाखान्यात जायचं आहे. खूप गर्दी होती, तोपर्यंत गर्दी पण हटते. घेतले फटाफट 5-6 हुंडे करून, तर भात पण शिजलाय. आता चपात्या सारावारा होईपर्यंत डबा तरी भरून ठेवा फ्रीजमध्ये, थंडगार होते. म्हणजे लई ऊन लागालंय, खूप ऊन लागालंय, जरा तेवढाच आधार थंडगार होते. आणि इकडं हात धुवायचा डब्बा आहे बघा, केशरी कलरचा, त्याच्यातलं पाणी पण संपलेलं होतं. त्याच्यात पण मी घागर उबडली पियाची, म्हणजे स्वयंपाकाची घागर उबडली. त्याच्यात हात धुवायला स्पेशल तेवढा डब्बा एका दिवसात लागतो. आणि ती बकेट पण भरली होती हात धुवायची. ते लईच हात धुवायची सवय लागली स्वयंपाक करताना. कशाला हात लावलं तरी, कशाला हात धरलं तरी ते हात तिला धुवायची सवय लागली. लेकरं पण जेवताना तिथंच हात धुतात. आणि डबा भरला, आता ठेवा फ्रीजमध्ये. तर इथं वाटत ठेवलं लेकरानं कूलर, हवा लागणं आली म्हणून वाटतच ठेवलं. आता एवढे वाटतून जावा तरी कसं. आता आमची फ्रीज आहे इकडं दुकानामध्ये, म्हणजे इथं आमचं किराणा दुकान होतं, आम्ही फ्रीज हलवलीच नाही. दुकानात फ्रीज होती तर आम्ही घरात आणलीच नाही. आता तिचा बोर्ड तिथंच आहे, नंतर कधी करता येते. तर चला मग, हे दरवाजा लावूनच राहते. आमची रोहीबाई येते आणि रोहीसोबत 2-3 मांजरे येतात, पिल्ले येतात आणि थोडा धिंगाणा करतात. त्याच्यामुळे मी इकडचा दरवाजा लावूनच ठेवतो. आणि कुत्रे पण येतात. मी तिकडं बाहेर स्वयंपाक करू लागलं की इकडं धिंगाणा करतात. हे बघा, माझ्या लेकराला कुठं सापडले की घरात घाट्याच्या खारका. तर माईनं त्या शिमग्याला घाट्या पाठवली होती, तर तिथं ठेवलेत भरून लेकरं. घ्या, कॅटलीमधलं तेल पण संपले. मी रात्री स्वयंपाक केला नाही, मला माहीत होतं. रात्री लेकरच खिचडी केले, तेल संपून गेले कॅटलीतलं. नाहीतर रात्रीच आरामानं तेल काढून घेत होतो. तर आता हे तेल काढणं एवढं अवघड आहे या डब्यातलं. मला तर वाटते एका दिवशी तेल जर कॅटलीतलं संपलं ना, मला बिनतेलाचीच भाजी खावा असं वाटते. तर एवढं जीवावर जाते. 9वा डबा होय. आता ते नुसतं उघडायला जडच्या जड आणि ते बुडबुड करते तेल, एवढं अवघड जाते. मला तर एका दिवशी बिनतेलाचीच भाजी करून खावा, तेल काढायच्या नावचं. रात्री काढलो नाही हो, काढत होतो मी. लेकरं केले स्वयंपाक. करून घ्यावा पटापट 4-5-5-7 चपात्या हाता. उगं लेकरं चपाती केले की चपात्याच म्हणतात, भात केले की भातच म्हणतात. त्यासाठी करालो नाही. तर नुसतं ऊन लागालंय, नुसती गरमी व्हायली, एवढी गरमी व्हायली की खूप गरमी व्हायली बघा. कसं जावं शेताला काय नाही, कशी कामं करावं, नुसतं ऊन लागालंय. आम्हाला तर दुपारच झाली घरीच. कवा खावावं, कवा जावं, कवा दवाखाना करावं. अवघड बाबा, दवाखाना काय बंद होती काय की. आता सारा वारा चपात्या करजेशी. जेवायचं तर नाही घरी, आता शेतातच जाऊन जेवण करावं दुपारी. आणि बांधून घ्यायला ते काय दुपारच होते. अरे बापरे, एवढी गरमी आली उन्हामध्ये स्वयंपाक. आणि एवढं ऊन आहे बाहेर, लईच घामाची लोंढी चली बघा. आणि एवढ्या उन्हामध्ये स्वयंपाक पण. ऊन म्हणजे उन्हाळ्यापेक्षा भयानक ऊन आहे बाहेर. शेतात जाऊन कशी कामं करावं काय नाही. उगं दवाखाना करून घरी जेवून बसावं पैकी. एवढं ऊन आहे, उन्हात जाऊन कसं काम करावं. वारं सुद्धा नाही.
काल छान वातावरण बघा, हवा पण होती आणि मस्त वातावरण पण होतं. मस्त लयच ऊन वांबळ जरासं नाही. चिठ्ठी काढून घरला घेऊन आल्या. दवाखान्यात जाऊन येऊन घरी बसलेलं परत खाते. ओहो गरमी, अरे बापरे किती टप टप घाम कळाला. अरे बापरे, आता कसं आहे. हे बघा मंडळी, घाम गाळून चपात्या करायलो कष्टाच्या. असंच ना म्हणतात ना लोक, घामाचा पैसा होय. घाम गाळून चपात्या करायला बरं मी आज. हे बघा टपाटप. पैशाला म्हणतात घामाचा पैसा आहे. आज जर मी घामाच्या चपात्या होतं म्हणलं तर कोणीच खाणार नाही बाबा. हे बघा घामाच्या चपात्या होता. जसं म्हणतात ना घामाचा पैसा होय कष्टाचा, तसंच आज मी घामाच्या चपात्या कर. चला मग मंडळी, घाम गाळून चपात्या करणं झाल्या फायनली. आता थोडं कूलर लावून बसाव आणि डबा बांधून घ्यावा आणि निघाव शेताला जाता जाता दवाखाना गाठाव. चिठ्ठी काढून घेऊन आलेली आहे. दवाखाना करून शेताला जायचं. एक दादा कमेंटमध्ये म्हणत होता स्वतःचं काहीतरी बनवा, म्हणून आज घाम गाळला. एवढं सुकून चपात्या झाल्या. आता जेवण काय करायचं नाही. डबा बांधून घ्यायचं, जायचं शेताला. सकाळीच खाल्ला आम्ही वळवण, त्याच्यामुळं आता काही खायचं काम नाही. चला मग माझा व्हिडिओ असा कसा वाटतो, घरचा ब्लॉग, शेतातला, बाहेर गेलेला, सांगा कमेंटमध्ये. वाईट काही कमेंट करू नका. एका दादाने बनलेला आहे स्वतःचं काहीतरी बनवा, म्हणून आज स्वतःचा व्हिडिओ बनवला. हे बघा मंडळी, आता स्वयंपाक केला, दवाखान्यात गेलो. दवाखान्यात औषध गोळ्या इंजेक्शन घेतलं आणि डायरेक्ट शेताला येता दवाखान्यात गेलो आणि दवाखान्यातून शेतात आलं की आधी दुपारी केली बाबा. 2 वाजले. मग 2:15 वाजताच जेवण केलं. जेवण करूनच कामाला लागलो बघा. मी कट्टा काढला होता बघा, लई असा धिंगाणा होता याच्यावर. लई दिवसाचं पडीत रान म्हणून मी लॉंग व्हिडिओ पण टाकला होता. तर त्या पडीत रानामध्ये मी तुरी लावल्या 2 तास बघा. आता कालपासून झाली. या कट्ट्याला निंदालो आडव्या. ते उभा कट्टा झाला तुरीचा, आडवा कट्टा निंदालो बघा. ते बघा किती छान डोलाले तुरी बघा. ते बघा 2 तास. त्याच्यावर बोराटीचे झाडं, काट्याचे, चिलाटीचे असे एवढे मोठाले झाडं लागले, डोक्यापेक्षा उंच असे लिंबाच्या झाडं एवढाले लई मोठाले झाडं होते. तर गेल्या वर्षी आम्ही नीट केले आणि यावर्षी तर मी खोऱ्यानं खिसून त्याला नीट केलं. नीट करून 2 तुरीचे तास लावले. आता मस्तपैकी डोलाली. आता निंदून आता याला खत टाकायचं. पुंजाने पण जमा केले. काल टाकणंच झालं नाही, उशीरच झाला. आज इकडे हिमायतनगरकडूनच पाऊस चला. दररोज तिकडूनच पाऊस चला, आमच्या इकडं नाही. ऊन होतं, इतका वेळ ऊन होतं. दवाखान्यात गेलो आणि गोळ्या घेतल्या. जेवण करून लगेच कामाला लागलो बघा. ही असं एक पायवर एक खाली असं याच्यामुळे ते गुडघ्याचा त्रास व्हायला ना, शेतात काम केल्यामुळे दुखते. बघा किती छान दिसायला बघा तुरी पडीत रानामध्ये. एकदम असं लई घाण राहत गेलं याच्यावर. किती छान दिसायला बघा 2 तास. आता याला खत टाकलं तर एवढ्या भारी होतात तुरी. तर पाणी पडलं की आता याला खत देतो टाकून आणि फवारणी करायची, मस्त सोय करायची. गेल्या वर्षी कापसाला वेळ दिला तितका, तर मी या कट्ट्याला वेळ दिला. यावर्षी कापूस नाही. जेवढा कापसाला वेळ द्यायचा तेवढा याला द्यायचा. मस्त छान होते खायला आपल्याला. मस्तपैकी आमटी, वरण. चला आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
मंडळी, सोयाबीनमधले वेलं काढले. वेलं काढायचेच होते, वेलं काढले पण आणि शेळीला पण घेतले. हे बघा इकडं पण तेवढंच सोयाबीन आहे, तिकडं झोपडं. आणि आपलं हे बघा इकडं पण तेवढंच सोयाबीन आहे. ते ढग लाकडाचा आणि ढगाच्या पलीकडे एक ढिलं. कसं आहे बघा, जिकडे तिकडे सोयाबीनच. आपलं यावर्षी शेळीला घेतलं आता. कसं बसलं मंडळी सोयाबीन आपलं, बरं आहे का? बरं बसलं का सोयाबीन? चला मग मंडळी, बाय, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. चला घरी आता.